lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world, broken but strong, gotta move. शिवराय जय महाराष्ट्र मंडळी. आजचा ब्लॉग स्टार्ट करतोय घरातून. लई दिवस झालं ब्लॉग आणि मला माहीत आहे, पण सिच्युएशन काय होते म्हणजे माझी आहे आता 12वी आणि मी डायरेक्ट 1 महिन्याच्या बाद अर्धा महिना पुरा नाही, अर्धा महिनाच त्याच्या बाद कॉलेजला चालतो. सुट्ट्या होते म्हणून कंटिन्यू ब्लॉग करू शकेल नाही. आणि जिथं मी ब्लॉग केलतो नानाच्या गावात, त्याला जे तुम्ही रिस्पॉन्स दिला वा एकदम कमाल, खरंच एकदम कमाल रिस्पॉन्स दिला. आता ते बघून मी ब्लॉग 1 दिवस गॅप करून रोज एक नाही, 1 दिवस गॅप, दुसऱ्या दिवशी गॅप, 1 व्हिडिओ, दुसऱ्या दिवशी गॅप, असं करून टाकणार. आणि तुम्ही सपोर्ट ठेवा फक्त, बाकी सगळं तर मी हँडल करूनच घेतो. जर आवाज बी बसली आहे, एक्सरसाइज केल्यामुळे जर अंग दुखलं तर एकदमच आवाज बसली आहे. चलो आता चहा पिऊ. तिथं नानापाशी राहत होतं नाही मी पहिले, तिकडल्या मी व्लॉगमध्ये बैठला असेल तिथं आम्ही पहिले सकाळी बसून चहा पितो फ्रेश केल्यावर, मग आंघोळ बिंघोळ एकदम फ्रेश वाटते. ते चहा पिले की मग एकदम तरोताजा होते, मग कामाला लागायचं, मग आंघोळ, मग मूड एकदम फ्रेश. आता मम्मी चहा करायला, ते पिऊन मग आंघोळ करून आज वाचत बसायचं आहे. मम्मीच्या हातातली चाय हर एक परत बेस्ट असते, बेस्ट खरंच. चला ते चहा बिस्किट खतम करून मग तुम्हाला भेटू. तर म्हणजे आता आल्यावर छान वाजले 1:45 हे आलंय वर छतवर. एवढे वरी बघा माझ्या मागा कसला आबाळ झाले. फोटो भेटला किती चांगलं येणार आहे यार. इकडून आबाळ, इकडून आबाळ. आता जेवण करून आलो, वर हवा हाय करून सध्याला की खायला त्याला की नाही ब्लॉग खुरापाती करतो ते तुम्हाला बघायला वाटव की हा बाबा चांगला वाटतो, त्यासाठी काही ना काही करणार आहे. आज 12 एप्रिलला तर लय मोठं धमाका करणार आहे. हे तर तुम्ही विसरूच नका. 12 एप्रिलचं ब्लॉग तुम्ही बघायला विसरू नका, त्यासाठी रेडी राहा. तुमच्याकडे असेल 12 एप्रिलला का आहे, तर 12 एप्रिलला आहे माझे बड्डे. त्या दिवशी तुम्हाला जिथं मी गेलं तिथलं ब्लॉग करून देणार. सध्याला तर एवढंच. चला लास्ट एक व्हिडिओ बघून घ्या दुपारचं. तुम्हाला
आबाळ तर नंबर आहे पाठवले. तर मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे 6. मी सगळं व्यायाम करून एक्सरसाइज करून तर संडे आहे तरी पण तात्पुरतं करून आलो छत सनसेट बघा. सनसेट म्हणून सनसेट मला सगळं म्हणतात की सूर्य मावळतावा त्याला सनसेट म्हणतात. ते खरं आहे हा इंग्लिश आपल्याला येत तरी पण इंग्लिशमध्ये आपण चांगलेच मार्क्स घेतो. वाचायचं आहे पण मिनिंग माहीत नाही काय तेवढंच. आता सनसेट म्हणजे एकच आहे, सूर्य जेव्हा मावळतो का त्याला सनसेट म्हणतो. चला आता मी बसलो हो का इथं त्याच्यावर काय धुणं धुवायच्या जागेवर. तुम्हाला दाखवतो आता पुढचं सनसेट बघा. सनसेट इथं खाली घर बनलेलं नाही, गल्ली पुरा घरानं भरलेली आहे. वा आबाळ का मस्त झाले महाग आणि सनसेट आहे ना एकदम झक्कास. आता मी चालू आहे पाणी आणाय. ये देखो पानी लाने जा रहे हैं हम. सुनसान रास्ता. मम्मी गेल्या पुढे, मी चालू आता इथून पाणी आणाय. ला 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 ला. रस्ता बघा मागं काहीच एकदम शांत. तर मंडळी पाणी आणलेलं आहे. जस्ट आता आम्ही पाणी आणलंय ते बघू शकता. सध्याला काही दाखवण्यासारखं नाही म्हणून मी तुम्हाला दाखवतो. कॉलनी आमची मंदिरला, हनुमान मंदिरला गेलो तुम्ही हनुमान मंदिरला. तिथं जाऊन खूप रन आला. मंदिरमध्ये गेलं की एकदम मन पुरा दिवसचं जेवढं बी टेन्शन आहे आणि दिवस केवढं बी खराब जाऊ दे, मंदिरमध्ये गेलं की असं वाटतं की दिवसमध्ये काही झालंच नाही. आपल्या दिवसात पुरा दिवसात काही झालंच नाही असं वाटते. जे बी टेन्शन झालं तर मंदिरमध्ये अगर दिवसातून एक बार बी टेन्शनच्या बाद या टेन्शनच्या पहिले बी पाय ठेवलं तर दिवसात काही होणार नाही आणि झालेलं बी याद राहणार. या हनुमानजीची शक्ती आहे त्यांच्या मंदिरमध्ये. फक्त जाऊन 1-2 मिनिट पाय ठेवल्या दर्शनासाठी पाय ठेवल्या मंदिरमध्ये. सगळं झालेलं कांड म्हणजे झालेली जे बी आपली टेन्शन, आपल्या मागं टेन्शन झालं तर दिवसमध्ये पुऱ्या एका दिवसात आजच्या ते सगळे विसरून जाते आणि जे होणार आहे ते बी टळते. असे जे मी आतापासून तर अनुभवलं आहे त्याच्या हिशोबानं सांगतोय मी तुम्हाला. आता बघा का कॉलनी एकदम शांत. तिकडे पोरं खेळतात दिसत असेल तुम्हाला. तिथं एक तेव्हा तिथं एकदम शांत. कॉलनीमध्ये नुसते कार 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 कार. नुसते कारच आहेत. बिदर म्हणले की असंच असते. वरून हे सिटी आहे. 11 12 कार आहेत बघा एकदम शांत. तिकडं डॉमिनोजचं आहे. लॅम्बोर्गिनी, बुगाटी, BMW मला हे परत
पहिले आम्ही बी असंच खेळत होतो. चलो आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. भेटूया तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. बाय बाय. लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. बाय.